MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी मावळा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे ध्वजारोहण। लोणी मावळा येथे 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। लोणी मावळा प्रतिनिधी विकास शेंडकर। पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथे भारतीय स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने गावातील शाळांचे विद्यार्थी, ग्रामस्थ व महिला मंडळाच्या सहभागातून प्रभात फेरी काढण्यात आली। भारत माता की जय, जय जवान जय किसान, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले। ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण ग्रामपंचायत सरपंच तथा प्रशासक मंदाताई भाऊसाहेब शेंडकर यांच्या हस्ते करण्यात आले। विकास सेवा सोसायटीत संचालक भिवा शेठ चासकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उद्योजक एकनाथ शेठ पडवळ, तर श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात माजी विद्यार्थिनी मंगलताई एकनाथ पडवळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यानंतर विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायत सादर केली। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना जागविली। कार्यक्रमास गावातील मान्यवर, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले। यावेळी लोणी मावळा केंद्राच्या केंद्रप्रमुख सुप्रिया दाते मॅडम यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्याचा अर्थ व त्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष झरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका इंदुमती गोरडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य तिकोने सर तसेच अंगणवाडी शिक्षिका हर्षदा पंडित यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीबी दौंड व देवकर मॅडम यांनी केले। यानंतर कवायत आणि कवायत झाल्यानंतर मग सांस्कृतिक कार्यक्रम छोटासा आहे तो होईल। सर्व सन्माननीय पदाधिकारी, ग्रामस्थ बंधू भगिनी सर्व जवानों का, अलबेलों का, मर्दानों का, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का कहना। यहाँ छोड़ी जाती वीरों की, यहाँ बोली ककले हीरों की, यहाँ गाते हैं रांझे। मग स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, मनाला वाटेल ते करण्याची वृत्ती नव्हे। आपल्या राज्यघटनेनं कलम 19 मध्ये 6 स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला आहे। आपल्याला भाषणाचं स्वातंत्र्य आहे, परंतु ते भाषण प्रक्षोभक नसावं। आपल्याला भारतभर हवं तिथं संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे। आपल्याला हवं तिथं वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे। आपल्याला सभा बोलावण्याचा अधिकार आहे, हक्क आहे, स्वातंत्र्य आहे। परंतु त्या सभेमध्ये, त्या जमावामध्ये कुठलीही हत्यार किंवा शस्त्र बाळगलेले नसावे। त्याचबरोबर आपल्याला संघटना बनवण्याचं स्वातंत्र्य आहे। ही सगळी स्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधानाने प्रदान केलेली आहे आणि ही स्वातंत्र्य उपभोगत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, इतरांना आपला त्रास होणार नाही, या गोष्टीचं भान आपल्या सर्वांना राखणं गरजेचं आहे। स्वातंत्र्याचा खरा अर्थ न समजल्यामुळं आणि अगदी लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत संवेदनशीलता कमी झाल्यामुळं हिंसाचार या समाजामध्ये वाढत आहे। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हा हिंसाचार होऊ नये, स्वातंत्र्य सर्वांना आपल्या मनाप्रमाणे व्यवस्थित उपभोगता यावं, समाजात शांतता आणि समृद्धी टिकून राहावी, यासाठी अगदी आपल्या घरातील, कुटुंबातील लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत सगळ्यांच्या वागणुकीमध्ये, आचारामध्ये संवेदनशीलता मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करत आहोत। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। हा आपला राष्ट्रीय सण आहे। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी
गांधी, लोकमान्य गंगाधर टिळक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस, भगत सिंग यांच्यासारख्या अनेक थोर नेत्यांनी आणि सैनिकांनी खूप संघर्ष केला आहे. त्यांच्यामुळेच आज आपण स्वतंत्र